पलाश, तू असं करायला नको होतंस. मला कळतंय रे. अरे पण मी माफी मागितली मीराची, चूक मान्य केली मी तिच्याकडे. पण पलाश, मीराकडून काही तडजोड होईल असं मला तरी वाटत नाही. मीरा आणि मीर शिवाय राहणं खरंच खूप कठीण आहे. टोटली फ्रस्ट्रेट. त्या मुलीचं काय? तिचं काय असणार, तिचा विचारच करत नाही मी. ब्लॅकमेलचा प्रयत्न फसल्यानंतर कदाचित कन्फ्यूज झाली असेल ती जाऊ दे ना. हे बघ शुभंकर, मला मीरा आणि मीर परत हवेत. अरे तुमची फॅमिली तुटू नये असं मला सुद्धा खूप वाटतं रे पलाश. पण तुला मीराचा स्वभाव माहिती आहे. या बाबतीत ती कोणाचं काही ऐकेल असं मला तरी नाही वाटत. अरे आणि मीराला काही पटवून द्यायला मला तुझ्या बाजूचा काही मुद्दाच दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा माफी मागून प्रयत्न करण्याखेरीज तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये पलाश. बाबा, मिळाली रिफिल. चला, पर्यंत आलं होतं. शेवटचे 2 प्रश्न राहिलेत. मालविका, हां, माझ्या प्रश्नाची उत्तरं का देत नाहीयेस तू? काय ग, काय विचारते मी तुला? प्रश्नाची उत्तरं तू देत का नाहीयेस? काय विचारते मी तुला? प्रश्नाची उत्तरं का देत नाहीयेस तू? इकडे तिकडे बघू, माझ्याकडे बघून बोल. का ओरडतेस तिच्यावर? तुम्ही थांबा जरा, तिला उत्तर देऊ दे. हो पण तू प्रश्न विचारत नाहीयेस, पूर्वग्रह मनात ठेवून आरोप करतेस तिच्यावर. गेल्या वेळेला काय घडलं ना विसरलेली नाहीये मी अजून. सगळं लक्षात आहे माझ्या. किटी भेटली होती ना गेल्या वेळेला? भेटली होती ना? आणि तिने पैसे दिले होते ना तुझ्या हातात? का अश्विनीने दिले आणि आम्हाला सगळं किटीने दिले? ओरडण्यासारखं काही झालेलं नाहीये. फक्त खात्री करून घेते तिच्याकडनं. क्लासमध्ये यायला उशीर होतो तिला जरा वेळेला. काय समजायचं आपण? बाहेर काय करते मुलगी? ती अश्विनी बंगलोला जाऊन बसली आणि ही मला विचारते भेटली होती का? काय 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 म्हणत लक्षात काय घ्यायचं आपण? का अश्विनी भेटले तुला? ती मुंबईत आहे का? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेस का? त्या 14 वरात दाखवू तुला. पुरे पुरे म्हणजे पुरे. आता मला वाचा, माझा अभ्यास. काय केलं मी? खूप मोठी चूक केली आहे मी. आणि अशी चूक आहे ना की सहजासहजी नाही माफ करता येणार. पूर्णपणे चुकलोय मी. उशीर झाला पलाश. जर तुझी चूक तू स्वतःहून मान्य केली असतीस ना तर तुला थोडी तरी संधी होती. पण त्या जान्हवीकडनं सगळं ओपन झाल्यानंतर तू माफी मागितलीस. त्यामुळे त्या माफीला ना काही अर्थ उरला ना किंमत. मातीच खाल्ली रे मी. जेव्हा लक्षात आलं तेव्हा वेळ निघून गेली होती. मी अनेक वेळा प्रयत्न केला मीराला समजवण्याचा, सांगण्याचा, पण हिंमतच झाली नाही माझी. असं वाटतंय ना की स्वतःच्याच हातानं स्वतःच्या घराचे दरवाजे कायमचे बंद करून टाकले. तुला काही मदत लागली तर सांग मला. भेटलास, बोललास, माझ्याशी विचारपूस केलीस, हेच माझ्याकरता खूप आहे. पलाश, नाती जोपर्यंत सरळ रेषेत चालत असतात ना तोपर्यंत सगळं ठीक असतं. एकदा का अनोळखी वाटेवर पाऊल ठेवलं की मग सगळा गुंता व्हायला लागतो.
काहीतरी मार्ग काढू आपण. डोंट वरी. ताराबाई जरा दरवाजा उघडा ना प्लीज. ताराबाई. हाय. बरं ही गे लिस्ट. बरं ह्याच्यामध्ये ना एक मिनिट. घरात येणार आहेस का दारात उभं राहून बोलणार आहेस? बरं त्याच्यामध्ये ना बऱ्याचशा गाण्याची नावं आहेत तर त्यातनं तू सिलेक्ट कर. आता हे काय? खरं सांगू, मला ना आता मनापासून नर्सरी सजवाविषयी वाटते, म्हणून ही सगळी तयारी. बरं तू काय घेणार? तू देशील ते. तसंही मीता, आता लवकरच तुम्हाला एक गोड भाचा किंवा भाची देणारच आहेस ना. यू नो मीता, मला इतका आनंद झालाय ना, खूप छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? खूप मस्त. गुड. आणि शुभंकर? खूप खुश आहे. मला तर मी स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय. पण का माहित नाही, खूप आळसही वाटतोय ग. आय नो. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच जणींना खूप त्रास होतो, पण दॅट्स ओके, इट्स नॉर्मल. नीता, एक विचारू? आशू बद्दल काही विचार केलायस का तू? आय मीन बघ, म्हणजे आशूविषयी माझ्या मनात काही वाईट विचार नाही आहेत, पण तूच विचार कर. 2 मुलांची जबाबदारी तुला एकटीला कशी काय पेलवणार? आणि तेही 5-6 महिन्यांची अंतर असलेली मुलं. इट्स बिट डिफिकल्ट. आणि त्यातही तू तुझ्या मुलाकडे कसं काय लक्ष देणार? म्हणजे बघ ना, आशूचं मूल जेव्हा तान्हं असेल तेव्हा तू तर प्रेग्नेंट असणार आहेस. याबद्दल काही विचार केलायस का तू? आशू, मी काय सांगितलं ते लक्षात आहे? इथून पुढे तू समीरशी अगदी कॉन्फिडेंटली खोटं बोलायचंस. अगं, हे तू कुणासाठी करतेयस? समीरसाठीच करतेयस ना? त्याचाच आहे. घे ना मग, घे. हॅलो. मग अशी कट का केलास फोन? नाही, कट झाला. असं तू माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळतेस. समीर, असं काही नाहीये. मी तुझ्यापासून काहीही लपवत नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. तुझा आवाज ऐकून बरं वाटतंय मला. आणि मला खात्री आहे तू असं काही नाही करणार. बाय. आय लव्ह यू स्वीट हार्ट. मी पण. बाय. बाय. पाणी. अंजू, मला कळतंय तुझी चिडचिड होतीये खूप.
नवरा आजारी, त्यात त्याची नोकरी गेलेली, एकुलती एक जीवाभावाची नणंद तीही तोंड फिरवून बसलेली, आणि वर त्यात ती तुला पैसे देऊन तुझ्या जखमेवर मीठ चोळते असं वाटतंय ना तुला? ते सगळ्यात जास्त जिव्हारी लागले. अंजू, अगं पण कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात, आणि दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय निष्कर्ष नाही काढू. शेवटी माझं चुकतंय. हे बघ, मी आशूची बाजू घेत नाहीये, पण मी तिला जेवढा ओळखतो ना तेवढ्यावरून सांगतो, तिची नक्कीच काहीतरी बाजू असणार आहे. तिच्या न येण्याला नक्कीच काहीतरी सबळ कारण आहे. नाहीतर आशू नाही असं कधी वागणार, कालत्रही नाही वागणार. इतकं कुठलं सबळ कारण आहे तिला की तुम्ही मरणाच्या दाढेत असताना सुद्धा तिला नाही येता आलंय. अंजू, तिचं न येणंच पुरेसं आहे, रागावण्यासाठी नाही, काळजी करण्यासाठी. मी फोन घेत नाहीये याचा अर्थ तुला कळायला हवा होता पलाश. प्लीज लीव मी अलोन. हे बघ मीरा, तुझं रागावणं मला मान्य आहे, पण मला मिहीरची आठवण येते. निदान मला मिहीरला तरी. सॉरी पलाश, तुझ्या नसण्याची त्याला सवय व्हायला हवी, आणि मिहीरचं निमित्त तर तू सांगूच नकोस. हे बघ, वादविवाद न करता आपण जे तोडलंय ते येईल आपोआप भरून. वादविवाद करून जखम चिघळवण्याची इच्छा नाहीये माझी. अगं पण मीरा, मिहीर ज्यावेळी त्याची आठवण येऊन तुझं पाऊल थपकायला हवं होतं त्यावेळी ती आठवण तुला आली नाही पलाश. आता उशीर झालाय. हे बघ, इतकं तोडून नको बोलूस ग. नीट बोलायला काय हरकत आहे? नाही पलाश, बोलल्यानंतर मग भेटणं येतं, भेटल्यानंतर मग नकोच आहेत मला त्या सगळ्या स्टेप्स. पलाश, मी एक चांगली सर्जन आहे, हे माहिती आहे ना तुला. कट म्हणजे प्रिसाइज आणि कन्फर्म, कटच. आशू, आशू,
आशू आशू मराला माझीच गाडी मिळाली काय? अरे उठ ना बाबा, बाजूला हो ना. गाडी बघत जा जरा. सॉरी. छान झाला होता पास्ता. मग रेसिपी कोणाची आहे? यू नो व्हॉट, तुझ्या बाळाचं नाव आपल्याला इटालियन ठेवावं लागणार आहे. पास्ता वगैरे खायचे डोळे लागलेत ना. चल बरं, मी निघते मॅडम. तुझ्याकडे आलं ना की वेळ कसा जातो कळत नाही, मला उशीर होतोय. बाय बाय. नीता, मगाशी मी तुला जे सांगितलंय त्याच्यावर तू नीट विचार कर. हो, आणि आपण भेटूया परवा, शॉपिंगला जायचंय ना. ठीक आहे, ठीक आहे. बाय. बाय. शुभंकर जरा याला घे. मला नाही अंजू, ती आशूच होती. खात्री आहे माझी, ती आशूच होती. पुन्हा तेच. अहो अश्विनी कशी असेल ती? हॉस्पिटलमध्ये झाला ना तसं भास झाला असेल तुम्हाला. नाही अंजू, हॉस्पिटलमध्ये झाला तो एक वेळ भास असेल, पण आज झाला तो भास नव्हता. ती आशूच होती. अगदी हुबेहूब आशू सारखीच नव्हे, ती तीच होती. तुम्ही हाक मारली होतीत ना तिला, मग ओ दिली ना तिने? अहो अश्विनी ती थांबली नसती का? नाही म्हणजे आमच्या दोघांच्या मध्ये थोडं अंतर होतं. कदाचित मी मारलेली हाक तिला ऐकू आली नसेल, पण ती
जर ती अश्विनी असेल तर अर्थ काय याचा? किती काय झालंय तुझ्या फोनला? आशू हॅलो. अगं कुठेस तू? मी कधीपासून तुला फोन लावते. अगं हो म्हणजे बॅटरी डाऊन झाली होती, पण तू इतकी हायपर का होतीयस? किटी, मला दादाने बघितलं. मी औषधं आणायला गेले होते, तिथे त्याने पाहिलं मला. दादाने तुला पाहिलं? आशू मला सांग, पाहिलं की तो तुला भेटला? काय झालं म्हणजे? नाही, तो खूप लांब होता, नुसतं पाहिलं. पण त्याने हाक मारली. मी थांबले नाही, लगेच निघून आले. काय ग हे आशू? किती काय झालं असेल? नको काळजी करूस आशू. मला नाही वाटत दादाला काही कळलं असेल. अगं त्याला वाटलं असेल हॉस्पिटलमध्ये जसं त्याला भास झाला ना, तसाच हाही एक भास असेल. वहिनीला सुद्धा तसंच वाटेल. अगं किती, दादा जर शहानिशा करायला प्रधानांच्या घरी आला तर? अगं मग ते प्रधान सांभाळून घेतील ना. हा तू नको का आता काळजी करूस. तू आता शांतपणे झोप. हे बघ, आता तर मी तिथे येऊ शकत नाही, मी सकाळी येते. लवकर ये.